हे गाईज वेलकम बॅक टू चॅनल. जेव्हा तुम्ही सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये जेईचा जॉब बघता तर तुमच्याकडे एक किंवा दोनच ऑप्शन राहते, जसं की एसएससी जेई आणि आरआरबी जेई. म्हणजेच तुम्हाला याच एक्झामची माहिती राहते की एसएससी जेई देणार, आरआरबी जेई देणार. पण ह्या दोन्ही एक्झाममध्ये एक महत्वाची गोष्ट म्हणजे की या दोन्ही एक्झाममध्ये कॉम्पिटिशन जास्त आहे. म्हणजेच डिग्रीवाले पण इथे अप्लाय करू शकतात, त्यामुळे कॉम्पिटिशन वाढते. आणि तुम्ही डिप्लोमा होल्डर असाल तर मग तुम्हाला डिग्रीवाल्यांसोबत कम्पीट करावं लागते. आणि सोबतच या एक्झाममध्ये दोन दोन स्टेजेस आहेत, पेपर वन, पेपर टू. आरआरबी जेई मध्ये पेपर वन, पेपर टू, त्यानंतर डीव्ही आणि त्यानंतर सिलेक्शन. सो ह्या दोन्ही एक्झाममध्ये कसं कॉम्पिटिशन पण जास्त आहे आणि स्टेजेस जास्त आहे. जशा स्टेजेस जास्त राहील त्यामुळे सिलेक्शनचे चान्सेस तुमचे कमी होतात. तर तुम्हाला टार्गेट करायचं आहे की अशा एक्झाम टार्गेट करायच्या आहे ज्यामध्ये एकच एक्झाम देऊन तुम्ही सिलेक्शन घेऊ शकता. त्यापैकी एक एक्झाम म्हणजे पीजीसीएल डीटी, ज्याचे फॉर्म चालू झालेले आहे, ते तुम्ही फिलअप करू शकता. तर या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया पीजीसीएल डीटी विषयी सर्व माहिती. जर तुम्ही डिप्लोमा होल्डर असाल स्पेसिफिक, तर पीजीसीएल डीटीचा फॉर्म तुम्ही नक्की भरायला पाहिजे. यामध्ये ॲडव्हान्टेज असा आहे की एकच एक्झाम आहे, त्यानंतर कॉम्पिटिशन कमी आहे कारण की डिग्री अलाउड नाही आहे. आणि तिसरी गोष्ट म्हणजे इथे पहिलेच वेल डिफाईन आहे की तुम्हाला कोणता रिजन मिळेल. तुम्ही तुमचा फॉर्म जेव्हा भरता तेव्हा तुम्हाला सिलेक्ट करावा लागते की हा रिजन मला पाहिजे. जर तुम्ही वेस्टर्न रिजन सिलेक्ट केला तर तुम्हाला महाराष्ट्रात पोस्टिंग भेटू शकते पीजीसीएल डीटीमध्ये. ॲज अ पीजीसीएल डीटी. डीटी म्हणजे डिप्लोमा ट्रेनिंग इक्विव्हॅलंट टू ज्युनियर इंजिनियर. म्हणजे तुमचा एक वर्षाचा ट्रेनिंग पिरियड राहतो, त्याच्यानंतर ॲज अ जेई तुम्ही पीजीसीएलमध्ये ॲब्झॉर्ब केले जातात. पीजीसीएल तुम्हाला माहीतच असेल, जसं महाराष्ट्रात महापारेषण आहे तसंच सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये पीजीसीएल पीएसयू आहे. तर त्याचं नोटिफिकेशन आलेलं आहे, अप्लिकेशन सुरू आहे. पण तुम्हाला सरळ सोप्या भाषेत पूर्ण जे नोटिफिकेशन आहे ते समजावून सांगतो, जेणेकरून तुम्ही जर फॉर्म हा भरलेला नसेल तर लवकरात लवकर भरून द्या. चला तर मित्रांनो, सुरू करूया या व्हिडिओला. पण जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, अशाच महत्त्वपूर्ण आणि युजफुल व्हिडिओसाठी. चला तर मित्रांनो, स्क्रीनवर चला. तर स्क्रीनवर तुम्ही बघू शकता पॉवर ग्रिड, म्हणजे पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड टोटल नाव आहे, पूर्ण नाव आहे. भारत सरकार का उद्यम म्हणजे गव्हर्नमेंट ऑफ इंडिया एंटरप्राइज आहे. सो रिक्रुटमेंट ऑफ डिप्लोमा ट्रेनिंग इलेक्ट्रिकल हे आपल्या महत्वाचं आहे. बाकी पण आहे सिव्हिल, ज्युनियर ऑफिसर ट्रेनिंग, एचआर, एफएनए, ज्युनियर टेक्निशियन ट्रेनिंग, हे पण आहे. पण आपण इलेक्ट्रिकलचं याच्या निगडीत सर्व माहिती घेऊया. सो पॉवर ग्रिड माहिती आहे तुम्हाला, महारत्न पीएसयू आहे. आणि त्यानंतर हे बघू शकता की 1,84,960 सर्किट किलोमीटर यांची ट्रान्समिशन लाईन्स आहे. म्हणजे जसा महापारेषण आहे महाराष्ट्रात, तसंच सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये पॉवर ग्रिड आहे, म्हणजे ट्रान्समिशन कंपनी आहे एक. 291 सबस्टेशन आहे. आणि जेवढं पॉवर जनरेट होते त्याच्यापैकी सपोज 100 युनिट्स पॉवर जनरेट झाला तर त्याच्यापैकी 50 युनिट पॉवर ग्रिड ट्रान्समिट करते टू द लोड सेंटर. त्यानंतर खाली जर आलं तुम्ही तर पॉवर ग्रिड ह्या मेकिंग प्रॉफिट मेकिंग कंपनी आहे. हिचा टर्नओव्हर तुम्ही बघू शकता 45,000 जवळपास करोडमध्ये आहे. आणि टॅक्स भरल्यानंतर प्रॉफिट बघा जवळपास 15,000 करोडपर्यंत 24-25चं हिचं प्रॉफिट आहे. तर प्रॉफिट मेकिंग कंपनी आहे, काही प्रॉब्लेम नाही आहे. तुम्ही येथे फॉर्म भरू शकता, सिलेक्शन घेऊ शकता, एक्झाम देऊ शकता. पुढे जर तुम्ही बघितला तर आपली हे पोस्ट विषयी आपण फोकस राहू, डिप्लोमा ट्रेनिंग इंजिन इलेक्ट्रिकल. आपण इलेक्ट्रिकलवाला आहे, तुम्ही पण इलेक्ट्रिकलवाले आहे, मी पण इलेक्ट्रिकलवाला आहे. तर आपला फोकस डिप्लोमा ट्रेनिंग इलेक्ट्रिकलवर आहे. आणि तुम्ही इलेक्ट्रिकल, मी इलेक्ट्रिकल, म्हणून तुम्ही हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढे जर गेलो, केलं का सबस्क्राईब? सबस्क्राईब केलं का? केलं का सबस्क्राईब तुम्ही चॅनल? तर केलं असेल तर पुढे बघूया. तर इथे वेगवेगळे रिजन राहते. तर इथे तुम्ही बघू शकता रिजन, नॉर्थर्न रिजन, राजस्थान प्रोजेक्ट वगैरे वगैरे वगैरे, वेस्टर्न रिजन वगैरे आहे. येथे एक हे पण आहे, सेंट्रल ट्रान्समिशन युटिलिटी ऑफ इंडिया लिमिटेड CTUIL. हे पण पॉवर ग्रिडचीच एक सबसिडरी आहे, म्हणजे एक पार्ट आहे. त्याच्यासाठी पण हे रिक्रुटमेंट चालू आहे. तर ते झालं, जे हायलाईट आहे तेच पाहू. आता हे बघा, इथे पहिलेच इलेक्ट्रिकलसाठी रिजन डिफाईन केले आहे, म्हणजे वेस्टर्न रिजन WR1 मधून. खूप जास्त गरमी. तर WR1 मधून जर तुम्ही फॉर्म भरणार तर तुम्हाला महाराष्ट्र त्याच्यात भेटून जाईल. महाराष्ट्र, छत्तीसगड, गोवा आणि काही पार्ट ऑफ मध्य प्रदेश. तर महाराष्ट्र आहे इथं प्री डिफाईन आहे की वेस्टर्न रिजन 1 मध्ये जर तुम्ही फॉर्म भरले तर तुम्हाला महाराष्ट्र भेटू शकतं. वेस्टर्न रिजन 2 मध्ये पार्ट ऑफ महाराष्ट्र लिहिला आहे, तर तुम्हाला प्रेफरन्स काय द्यायचा आहे? पहिला वेस्टर्न रिजन 1 मधून तुम्ही फॉर्म भरा, दुसरा प्रेफरन्स आहे वेस्टर्न रिजन 2 मधून फॉर्म भरा. त्यानंतर तुम्ही खाली गेले तर कॉर्पोरेट सेंटरमध्ये जर जागा पाहिल्या तर टोटल वॅकन्सी 5 आहे. DTA म्हणजे डिप्लोमा ट्रेनिंग इलेक्ट्रिकल होते. तर इथे 5 जागा आहे. तुम्ही म्हणाल तर जागा तर खूप कमी आहे, पण आपल्याला कसं पूर्ण जर पाहिलं तर तुम्ही खूप साऱ्या वॅकन्सीज दिसेल. पण जे आपल्या कामाच्या आहे, जे आपल्या सेंटरमध्ये येते, आपल्याला वेस्टर्न रिजन 1 मध्ये जागा पाहिजे आहे, त्या 54 जागा आहे. म्हणजे बऱ्यापैकी चांगल्या जागा आहे, असं नाही म्हणू शकत कमी आहे जास्त आहे. पण 54 पण डिसेंट नंबर आहे वॅकन्सीजचा.
इथे कसं आहे, फक्त तुमचं डिप्लोमा ट्रेनिंग म्हणजे ज्यांची डिप्लोमाच कंप्लीट आहे ना, तेच इथे कम्प्लीट करणार आहे. इक्विव्हॅलंट एज्युकेशनवाले कम्प्लीट करणार आहे. तर तुमची जेवढी लेवल आहे तेवढ्याच लेवलचे बाकी स्टुडंट असणार आहे. तर इझी राहणार आहे, हेच महत्त्वाचं आहे. एकच एक्झामवर सिलेक्शन होणार आहे. तर हे आलं. आणि वेस्टर्न रिजन 2 मध्ये 82 व्हॅकन्सीज आहे. तर हे दोघं मिळून जवळपास तुम्ही बघू शकता 4 आणि 6, 8, 5, 13, 36 व्हॅकन्सीज आहे महाराष्ट्रासाठी. म्हणजे महाराष्ट्रातले स्टुडंट भरू शकतात. माझं म्हणणं आहे वेस्टर्न रिजन 1 मध्येच भरा. तुम्हाला चान्सेस आहे की जर तुमचं सिलेक्शन झालं आणि तुम्ही महाराष्ट्रातलेच असाल तर तुम्हाला महाराष्ट्रामध्ये पोस्टिंग युजली भेटून जाईल. ठीक आहे. नंतर खाली जर आलो तर CTUIL जे सबसिडियरी म्हटली होती त्याच्यातही 16 जागा आहे. ते पण एक व्हॅकन्सीज आहे. पण आपल्याला जास्त टेन्शन घ्यायचं नाही आहे. तुम्ही बघा वेस्टर्न रिजन 1 मधून फॉर्म टाकून द्या, होऊन जाईल. बाकी काही नाही, अभ्यास वगैरे असेल तर होऊन जाईल. खाली जर आलं DTE साठी जर हे म्हटलं क्वालिफिकेशन, तर फुल टाइम रेग्युलर 3 इयर डिप्लोमा पाहिजे तुम्हाला इलेक्ट्रिकलमध्ये किंवा इलेक्ट्रिकल पॉवरमध्ये किंवा इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्समध्ये किंवा पॉवर सिस्टम इंजिनिअरिंगमध्ये किंवा मग पॉवर इंजिनिअरिंग इलेक्ट्रिकल हे पण चालते. म्हणजे एवढ्या साऱ्या ब्रांच इक्विव्हॅलंट आहे इथं. आणि पण तुम्हाला मिनिमम 70% पाहिजे. म्हणजे मिनिमम क्रायटेरिया पाहिजे, पासिंग जे मार्क्स पाहिजे ते 70% पाहिजे. आणि इथं डायरेक्ट मेन्शन केलं आहे BTech BE मेकॅनिकल वगैरे काही एवढे लोक पाहिजे नाही आम्हाला, फक्त आपल्याला डिप्लोमावाले पाहिजे असं म्हटलेलं आहे इथे. आणि हे पाय OBC जनरल OBC साठी आणि EWS साठी 70% आणि SC ST आणि PWBD साठी पास असले तरी चालते. त्यानंतर खाली जर आले तुम्ही ॲट द टाइम ऑफ अप्लिकेशन अँड जॉईनिंग, जर म्हणजे याच्यात स्पेसिफिक केलं आहे की BTech BE MTech ME काही पाहिजे नाही आम्हाला, पाहिजेच नाही, फक्त डिप्लोमावाले पाहिजे बस. त्यानंतर ॲट द टाइम ऑफ अप्लिकेशन जॉईनिंग कॅन्डिडेट सबमिट, म्हणजे तुम्हाला सबमिट करावं लागेल की माझी फक्त डिप्लोमा झाला आहे, माझं बाकी हायर एज्युकेशन झालेलं नाही. त्यानंतर पर्सेंटेज ऑफ मार्क्स इसेन्शियल क्वालिफिकेशनमध्ये जे 70% म्हटलेलं होतं ना OBC EWS आणि जनरल कॅन्डिडेटसाठी, ते राऊंडिंग ऑफमध्ये पाहिजे 75%. आणि फायनल इयर सेमिस्टर स्टुडंट आणि ज्याचा 15/7/26 पर्यंत ज्याचा रिझल्ट लागत असेल, जे म्हणजे फायनल इयरमध्ये असेल आणि 15/7 पर्यंत जर तुमचा रिझल्ट लागत असेल तर तुम्ही पण हा फॉर्म भरू शकता. तुम्हाला फक्त थर्ड इयर पर्यंतचे ॲग्रिगेट म्हणजे CGPA टाका लागेल किंवा मग पर्सेंटेज टाका लागेल, म्हणजे तुम्ही फॉर्म भराल तेव्हा. त्यानंतर तुम्ही खाली आले तर अप्पर एज लिमिट किती आहे की 27 वर्षापर्यंत तुम्ही इथे फॉर्म भरू शकता. आणि याची कट ऑफ डेट हे तुम्ही बघू शकता की 11/5/26 याची कट ऑफ डेट आहे. म्हणजे याच्या आधी म्हणजे तुम्ही 27 वर्षाचे असले पाहिजे किंवा म्हणजे 27 वर्षाचे असले पाहिजे, याच्यापेक्षा जास्त पाहिजे नाही. आणि ही तिची डेट आहे 11/5/26 पर्यंत. म्हणजे 11/5/26 वर जर तुम्ही 28 झाले त्याच दिवशी तर मग तुम्हाला नाही घेणार असं. त्यानंतर जर पाहिलं गर्मी बहुत मेहनत लगती है, बहुत मेहनत हिंदी कुठून आली बाबा, खूप जास्त मेहनत लागते. चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. त्यानंतर पाहिलं तर सिलेक्टेड कॅन्डिडेटला 1 वर्ष मस्तपैकी ट्रेनिंग भेटन. त्याच्यानंतर सिलेक्टेड पे स्केल त्याची 24,000 राहील. बेसिक पे असेल 3% इन्क्रीमेंट आणि 1,08,000 पर्यंत त्याचा म्हणजे टोटल सॅलरी जाईल. प्रमोशन नंतर ते चेंज होत राहते. जर ह्याच पोस्टवर तुम्ही कंटिन्यू राहिले तर इथपर्यंत जाऊ शकता. त्यानंतर 24 पेमेंट ड्युरिंग ट्रेनिंग पिरियडमध्ये एवढा राहील. ठीक आहे. 24,000 बेसिक पे ID HRA वगैरे. जेव्हा तुम्ही ट्रेनिंग कंप्लीट कराल तेव्हा तुम्हाला ज्युनियर इंजिनियरचा टॅग भेटेल आणि तेव्हा तुमची 25,000चा बेसिक 3% इन्क्रीमेंट आणि 1,17,500 एवढा फायनल सॅलरी जाईल. आणि तुमचं जर CTC आहे, CTC जवळपास इथं 12.7 लॅक म्हटलेलं आहे ॲन्युअली. एवढा तुम्हाला 12.7 लॅकचा म्हणजे CTC भेटणार आहे इथे. तर चांगला जॉब आहे आय थिंक. आणि जर तुम्ही खाली वगैरे आले अजून जर पाहिलं, तुम्हाला एक ॲग्रीमेंट आहे की तुम्हाला 3 वर्षापर्यंत ह्या कंपनीत राहावं लागेल. जर तुम्हाला नाही राहायचं आहे, म्हणजे तुम्ही जर तोडलं तर तुम्हाला OBC जनरल EWS कॅन्डिडेट असेल तर तुम्हाला 2.5 लाख भरावे लागेल. आणि SC ST PWBD असेल तर तुम्हाला 1.25 लाख रुपये इथे भरावं लागेल ॲज अ कंपन्सेशन. म्हणजे तुम्हाला इन बिटवीन सोडायचं असेल, नाही तर 3 वर्षानंतर 3 वर्षाची जर तुमची हे झाली तर जॉब झाली तर मग काही प्रॉब्लेम नाही, तुम्ही तसंच जाऊ शकता. त्यानंतर जर तुम्ही पाहिलं की अप्लिकेशन फी जर पाहिली तर DTE साठी 300 रुपये आहे. बस बाकी आपल्याला काही पाहायचं नाही आहे. खाली जर आले अजून तुम्ही
तर अप्पर एज बघा, ओबीसी एनसीएल असेल तर तुम्ही 30 वर्षापर्यंत फॉर्म भरू शकता. 3 इयरचं रिलॅक्सेशन आहे. 3 इयरचं रिलॅक्सेशन आहे. एससी एसटी असेल तर 5 वर्षाचं रिलॅक्सेशन आहे, म्हणजे तुम्ही 32 वर्षापर्यंत हा फॉर्म भरू शकता. पीडब्ल्यूबीडी असेल तर 10 वर्षाचं रिलॅक्सेशन आहे, म्हणजे तुम्ही 37 वर्षापर्यंत हा फॉर्म भरू शकता. त्यानंतर हे एक महत्त्वाचं आहे, ओबीसी एनसीएल मध्ये वगैरे येत असाल, तुमचे जे सर्टिफिकेट आहे ना ते अप टू डेट पाहिजे. म्हणजे ओबीसी एनसीएल मध्ये जर तुम्ही येत असाल तर 23-24, 24-25 आणि 25-26चं तुमच्याकडे नॉन क्रिमी लेअर पाहिजे, म्हणजे ह्या वर्षाच्या डेटावर आधारित पाहिजे, म्हणजे तुम्हाला ह्या महिन्यात तुम्ही नवीन एनसीएल काढावं लागेल असं इथं मेन्शन केलेलं आहे. जे आपलं कास्ट सर्टिफिकेट राहते, सेंट्रल कास्ट सर्टिफिकेट, ते तुम्हाला नवीन काढायचं आहे, म्हणजे ह्या 3 वर्षाचा उत्पन्न तुम्हाला त्याच्यावर दाखवायचं आहे, लेटेस्टवाला काढायचं आहे, असं स्पेसिफिक इथं मेन्शन केलेलं आहे. त्यानंतर जर तुम्ही पाहिलं, सिलेक्शन प्रोसेस हे खूप महत्त्वाचं असते. डीटी आपलं महत्त्वाचं आहे, बाकी आपण बघू नाही. रिटर्न टेस्ट, कम्प्युटर बेस्ड टेस्ट, 100% वेटेज, काही इंटरव्ह्यू नाही, पेपर 2 नाही आहे, कॉम्पिटिशन नाही आहे, जस्ट तुम्हाला एक एक्झाम द्यायची आहे, जस्ट ॲज आपला महाजन कुमार ट्रान्सको MSCB जेईची जसे पेपर राहते सेम टू सेम आहे ते. त्याच्यावर तुमचं सिलेक्शन होणार. आणि CBT कशी राहील, ॲडमिट कार्ड भेटेल वगैरे वगैरे. त्याच्यानंतर टेस्ट ड्युरेशन 2 तासाची राहील, जसंच आपलं MSCBचं जसं राहते तसंच ऑब्जेक्टिव्ह टाईप राहील. त्याच्यात कसं राहते, अजून याच्यात एक ॲडव्हान्टेज असं आहे की पार्ट 1 मध्ये 120 क्वेश्चन आहे ते टेक्निकलमध्ये आहे. जसं तुम्ही SSC जे जर देणार, पेपर 1 देणार, तर त्याच्यात कसं राहते 100च टेक्निकल, म्हणजे 50 टेक्निकल 50 नॉन टेक्निकल. इथं तसं नाही आहे. इथं जवळपास म्हणजे 2/3 पेक्षाही जास्त इथं टेक्निकल आहे, म्हणजे 120 क्वेश्चन आहे टेक्निकल, टेक्निकल नॉलेज, त्यानंतर किंवा प्रोफेशनल नॉलेज. आणि पार्ट 2 मध्ये 50 क्वेश्चन राहतात, ज्याच्यात ॲप्टिट्यूड राहतात, म्हणजे टोटल झाले 170 प्रश्न. खोकला. तर टोटल 170 प्रश्न झालेले आहे आपल्याकडे, प्रत्येकाला 1 मार्क्स, म्हणजे टोटल 170 मार्क्स पैकी तुम्हाला किती मार्क्स भेटेल त्याच्यावर सिलेक्शन राहील, त्याच्यावर तुमचं सिलेक्शन राहील. आणि 1/4ची निगेटिव्ह मार्किंग. तुम्ही असं म्हणू शकता की क्वेश्चनची लेवल, क्वेश्चन नंबर जास्त झाले, इथं आपल्याला 150 राहते, पण इथं कसं आहे, मार्क्स इक्विव्हॅलंट आहे दोन्ही याला, पण टेक्निकल क्वेश्चन जास्त आहे, म्हणजे 120 टेक्निकल, 50 नॉन टेक्निकल, 170 टोटल क्वेश्चन्स, 170 टोटल मार्क्स, 1 मार्क्स एका क्वेश्चनला, तर आणि 1/4 निगेटिव्ह मार्किंग. आय थिंक तुम्हाला सगळं समजलेलं असेल. याच्यात तुम्ही पुढे गेला का, सिटी क्वालिफाईंग क्रायटेरिया पण यांनी लावलेला आहे. जसं आपल्या याच्यात कसं होतं की नॉन टेक्निकल किंवा टेक्निकलमध्ये नॉन निगेटिव्ह मार्क्स पाहिजे, तसंच यांनी पण क्रायटेरिया लावला आहे की तुम्ही आपण डिप्लोमा ट्रेन इलेक्ट्रिकल फॉर्म भरला, अनरिझर्वमध्ये येता, EWS मध्ये येता, तर तुम्हाला मिनिमम 30% घ्यायचे आहे पार्ट 1 आणि पार्ट 2 मध्ये. आता 30% म्हणजे 120चे 30% काढावा, 120चे 10% किती होते, 12, 12 एक बार 12 24, मिनिमम 36 मार्क्स तुम्हाला घ्यावं लागेल. आणि म्हणजे दोन्ही याच्यात आता इकडे 50 आहे, 5 5 तरी 15 मार्क्स तुम्हाला घ्यावे लागेल, म्हणजे मिनिमम क्रायटेरिया ठेवला की एवढा पाहिजे, याच्या खाली जर असलं तर काही तुम्हाला घेणार नाही, गिनणार नाही तुम्हाला, असं म्हटलं आहे. रिझर्व कॅटेगरी म्हटलं तर 25% मार्क्स तुम्हाला टोटल घ्यायचे आहे, म्हणजे पार्ट 1 मध्ये आणि पार्ट 2 मध्ये सेपरेटली, आणि 30% मार्क्स ॲग्रिगेट घ्यायचे आहे, म्हणजे 170चे 30% मिनिमम तुम्हाला पाहिजे. इथं 170चे 40% तुम्हाला पाहिजे. हे एवढं मॅटर करत नाही, कारण की याच्यापेक्षा जास्तच रिझल्ट लागते, ते हे वाले मिनिमम क्रायटेरिया काही कामाचा नाही आहे. म्हणजे कामाचा पण असू शकते, सपोज पूर्ण टेक्निकलमध्ये 120 पैकी 120 मार्क्स आले आणि नॉन टेक्निकलमध्ये काहीच अटेम्प्ट नाही केला, तेव्हा हे कामात पडेल आय थिंक. त्याच्यानंतर पुढे जर गेला तर रेशो ऑफ एम्पॅनलमेंट, म्हणजे सिलेक्शन लिस्टमध्ये एवढे लोक ठेवल की बा, मग आणि DVला जेवढ्या व्हॅकन्सीज आहेत तेवढ्या लोक बोलवून, किंवा DV एवढ्या लोकांचा होणार 1:5, ज्याच्यात जवळपास 3 जागा आहे, 15 फॉर व्हॅकन्सीज, 4 जेव्हा असेल तेव्हा 15 बोलवून, ठीक आहे. आणि जेव्हा फॉर द व्हॅकन्सी 5 ऑर मोर, 1:3 रेशोमध्ये तुम्हाला DV साठी बोलवून, किंवा सिलेक्शन लिस्टमध्ये तसं मेन्शन करत का एवढे आहे, मग त्याच्यापैकी जे टॉपर राहील त्याला बोलवून घेणार. तो 1:3 रेशोमध्ये लोकांना काढून सिलेक्शन लिस्टमध्ये टाकन, किंवा मग 1 सिलेक्शन लिस्टमध्ये टाकन आणि 2 जे आहे ते वेटिंग लिस्टमध्ये टाकन, ते डिपेंड करते. त्यानंतर DT म्हणजे डिप्लोमा ट्रेन इलेक्ट्रिकल, फायनल मेरिट फॉर सिलेक्शन विल बी डिसाइडेड बेस्ड ऑन मार्क्स सेक्युर्ड बाय कॅन्डिडेट्स इन CBT मध्ये 100% वेटेज CBT वर तुमचं सिलेक्शन होणार. त्याच्यानंतर तुम्ही खाली आली तर इथं बघू शकता की वेस्टर्न रिजन 1 मध्ये टेस्ट सेंटर आहे, मुंबई आणि नागपूर दोन्ही टेस्ट सेंटर आहे. हे थोडा याचा ड्रॉबॅक आहे, म्हणजे तुम्हाला फक्त नागपूर आणि मुंबईमध्येच हा फॉर्म किंवा ही एक्झाम देऊ शकता तुम्ही, म्हणजे महाराष्ट्रामध्ये. वेस्टर्न रिजन 2 मध्ये तर दुसरेच आहे, गुजरातचे 2 आणि हे मध्य प्रदेशचे 2.
तर वेस्टर्न रिजन 1 मधूनच फॉर्म भरा तुम्ही, नागपूर मुंबई सेंटर टाका आणि थोडं तुम्हाला त्रास होणार, पण सिलेक्शनचे चान्सेस इथं जास्त आहे. त्यानंतर बघितलं कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट फॉर ऑल एनी नोटीस पोस्ट शाल बी कंडक्टेड, एकाच दिवशी होणार, म्हणजे सगळे आहे. तर इथं त्यांनी म्हटलं आहे की फक्त एकाच रिजनमधून फॉर्म भरा, जास्त गोंधळ करू नका, कारण की सगळ्या रिजनचा एकाच टाइमला एकाच दिवशी पेपर होणार. तर दोन जर रिजनमध्ये तुम्ही फॉर्म टाकले तर कोणता तरी एकच अटेम्प्ट करणार, त्यामध्ये जो तुम्हाला अटेम्प्ट करायचा आहे, ज्या रिजनमध्ये तुम्हाला जॉब पाहिजे तेच तुम्हाला इथं भरायचं आहे. त्यानंतर म्हटलं आहे अप्लिकेशन सबमिटेड, म्हणजे तुम्ही जर सबमिट वगैरे केला तर लास्ट डेटपर्यंत तुम्ही अपडेट वगैरे करू शकता, त्याच्यानंतर अपडेट अल्टर वगैरे होणार नाही. त्यानंतर खाली जर पाहिलं तर प्रिंटआउट घ्यायला लावली आहे ऑनलाईन अप्लिकेशन फॉर्मची, जे की तुम्ही मोस्टली विसरतात आणि मग डीवीच्या वेळेस हल्लाबोल करतात की सर माझ्याकडे अप्लिकेशन नाही आहे, मी काय करू. काही नका करू, आता फॉर्म भरताना त्याची प्रिंट काढून ठेवा किंवा सेव्ह करून ठेवा PDF ॲज अ PDF. त्यानंतर कॅन्डिडेट्स जेव्हा डीव्हीसाठी बोलवाल तर खालील हे पूर्ण डॉक्युमेंट्स तुमच्याकडे पाहिजे. त्याच्यानंतर म्हणजे हे अप्लिकेशन फॉर्म भरताना पण तुमच्याकडे पाहिजे फोटोग्राफ, सिग्नेचर, त्यानंतर डेट ऑफ बर्थ, त्यानंतर इसेन्शियल क्वालिफिकेशन सर्टिफिकेट, पूर्ण मार्कशीट पाहिजे, एकाच PDF मध्ये स्कॅन करायचे आहे, मग त्या अपलोड करायची आहे. त्याची साईज पण इकडे दिलेली आहे, जसं इथं जे तुमचे मार्कशीट आहे ते जास्त MBच्या होणार, सगळ्या मर्ज करून तुम्ही टाकाल तर त्याची साईज 10 MB दिलेली आहे, तर तसं काही प्रॉब्लेम नाही. वर्किंग असेल तर NOC लागेल. त्यानंतर कास्ट सर्टिफिकेट, EWS सर्टिफिकेट जे आहे, जे फॉर्मॅट आहे त्याच फॉर्मॅटमध्ये पाहिजे. आणि हे बघा कास्ट सर्टिफिकेट, PWD सर्टिफिकेट, हे सगळं पाहिजे. हे सगळं ॲज पर तुमची जे कास्ट असेल, ज्या कॅटेगरीमधून तुम्ही येत असाल तर त्या हिशोबानं डॉक्युमेंट्स बरोबर करून ठेवा. त्यानंतर जर पाहिलं हार्ड कॉपी वगैरे तुम्हाला काही पाठवायची नाही यामध्ये, पूर्ण आपलं ऑनलाईनच होते. हे वाले जे डॉक्युमेंट्स आहेत त्याची एक कॉपी आणि ओरिजिनलमध्ये तुम्हाला डीव्हीच्या वेळेस न्यावं लागेल. तर अप टू डेट जे डॉक्युमेंट्स आहेत ते अपलोड करा आणि तेच मग तुम्हाला डीव्हीच्या वेळेस कामी पडेल. पुढे जर गेलो, हां, हे तर त्यांनीच केलं हायलाईट. ऑल कॉम्पिटिशन ऑफ एज क्वालिफिकेशन शाल बी कट ऑफ डेट. जे कट ऑफ डेट मी आधी सांगितलेली होती त्या डेटच्याच याच्यानुसार एज तुम्हाला काढायचा आहे, त्या डेटच्याच अकॉर्डिंग तुमचा रिझल्ट आला पाहिजे, तेव्हाच पुढे चालून तुम्हाला म्हणजे घेण्यात येणार. नाहीतर तुम्ही जर डेट इग्नोर कराल आणि फॉर्म भरून देणार आणि जर ते व्हायलेट झालं तर मग तुम्हाला इव्हन दो तुम्ही क्रॅकही केली एक्झाम तरी तुम्हाला घेणार नाही. म्हणून सगळा क्रायटेरिया वगैरे एजचा क्रायटेरिया आणि पासिंगचा, तुम्ही जर फायनल इयर वगैरेमध्ये असाल, ते मी आधी म्हटलं होतं की 3rd इयरपर्यंत, पण डिप्लोमा तर 3च वर्षाचा असते, तर प्री फायनल इयर म्हणजे 2nd इयरपर्यंत तुम्हाला मार्कशीट टाकावं लागेल. त्यानंतर पाहिलं तर ओपनिंग डेट बघा 20/4 पासून हे फॉर्म चालू झालेले आहे. तुम्ही भरला नसेल तर आता भरू शकता. 11/5 पर्यंत चालते हे फॉर्म. तर आय थिंक तुम्ही 5 तारखेपर्यंत भरून टाका, म्हणजे अजून तुम्हाला जवळपास 10 दिवसात हे फॉर्म भरून टाका, ह्या आठवड्यात भरून टाका. एजची डेट बघा इथं दिली आहे 11/5/26 आहे आणि कट ऑफ डेट ॲक्वायरिंग क्वालिफिकेशन 15/7/26 आहे. ठीक आहे. तर ह्या कट ऑफ डेट म्हणजे 11/5/26 पर्यंत तुम्ही अनरिझर्वमध्ये असाल तर तुम्ही 27 वर्षाच्या आत असले पाहिजे आणि तुमचं जे फायनल मार्कशीट जर आहे, फायनल मार्कशीट 15/7 आले पाहिजे. तर ड्रिव्हन बाय टेक्नॉलॉजी पॉवर बाय द प्रोफेशनल, हे त्यांचं ब्रीद वाक्य आहे. तर हेच होतं PGCLDTचं पूर्ण अप्लिकेशन, नाही म्हणू शकत, हेच होतं PGCLDTचं ॲडव्हर्टाइजमेंट टोटल, ज्याच्यातले खूप इम्पॉर्टंट पॉईंट तुम्हाला मी समजावून सांगितले आहे. आणि आय होप सगळं समजलं असेल. नाही समजलं असेल तर तुम्ही माझ्याशी कॉन्टॅक्ट करू शकता इंस्टाग्रामवर, टेलिग्रामवर किंवा मग या व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये. आणि आय होप तुम्हाला सगळं स्वस्त मस्त चांगल्या प्रकारे समजलेलं असेल आणि हा व्हिडिओ आवडलेला असेल. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि तुमच्या मित्रांसोबत, एका मित्रासोबत शेअर करा. आणि या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या अशाच व्हिडिओसाठी. आणि जर तुम्ही AJE PSU इलेक्ट्रिकल प्रिपरेशन करत असाल तर आपलं टेलिग्राम चॅनल पण जॉईन करायला विसरू नका, तिथे सगळी अपडेट दिल्या जाते. तर जॉईन करा टेलिग्राम @कुणाल वाडवणकर चॅनल आहे, त्याचं युजर ID तिथे जॉईन करा. इंस्टाग्रामवर जॉईन करा. काही डाऊट्स असेल तर विचारा. आणि आय होप तुम्हाला सगळं समजलेलं असेल. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तेव्हापर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.